नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी. 3 महत्त्वाच्या बातम्या आपण सुरुवातीला पाहणार आहोत. राज्यातील पदवीच्या अंतिम वर्षातील परीक्षा अखेर 100% रद्द झालेत, तर सीबीएसई आणि आयसीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षाही रद्द झालेत. दरम्यान काही काळापासून बंद असलेल्या रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस लवकरच सुरू होणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे कोरोनाच्या मृतांच्या आकडेवारीमध्ये अजून लपवालपवी असल्याचा दावा विरोधक करत असले तरी अशा प्रकारची कोणतीही लपवालपवी करण्यात आलेली नाही, असं म्हटलंय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. तसंच आता कोरोनाग्रस्तांच्या आकड्यापेक्षा मृतांच्या आकड्याची जास्त चिंता असल्याचंही त्यांनी म्हटलं. या तीनही बातम्या सविस्तर पाहूयात. सुरुवातीला अर्थातच परीक्षेची बातमी. सीबीएसई आणि आयसीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. तसंच महाराष्ट्रात सुद्धा पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. विद्यापीठं ठरवतील त्या नियमानुसारच थेट पदवी वाटप करण्याचा विचार सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून काही मार्गदर्शक सूचना करण्याचीही विनंती केली. तर तिकडे सीबीएसई आणि आयसीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द झाल्यात. 10वी आणि 12वीच्या परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिला आहे, ज्यामध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना पर्यायी परीक्षेत बसू इच्छिता की नाही याचा निर्णय घेण्यास न्यायालयानं नकार दिला. सोबतच परिस्थिती सामान्य नसेल तर पर्यायी परीक्षा न घेण्याचा निर्णय सीबीएसई घेऊ शकते, असं देखील न्यायालयानं स्पष्ट केलंय. याशिवाय आयसीएसई आणि सीबीएसईचा निकाल जुलै महिन्यापर्यंत एकत्रित घोषित करता येईल, असं देखील न्यायालयानं म्हटलं आहे. सीबीएसई की नोटिफिकेशन जो पहली बात कहती थी कि जो एग्जाम होने थे 15 जुलाई और 1 जुलाई के बीच में, वो कैंसिल हो चुके हैं. वो सुप्रीम कोर्ट ने अप्रूवल दे दिया है. दूसरी बात, सीबीएसई ने ये भी कहा था कि 15 जुलाई तक वो रिजल्ट डिक्लेयर करेंगे. ये भी सुप्रीम कोर्ट ने अप्रूव कर दिया है. सुप्रीम कोर्ट ने ये भी अप्रूव कर दिया है कि जो बच्चे ऑप्ट करना चाहते हैं ये एग्जाम जिनके पेपर कैंसिल हुए हैं, मे बी इन अक्टूबर, मे बी इन नवंबर, जब भी कोविड सिचुएशन इंप्रूव होती है तो वो ऑप्शन भी स्टूडेंट दे सकता है. सुप्रीम कोर्ट ने ये भी अप्रूव कर दिया है जो सीबीएसई की एक असेसमेंट स्कीम लॉन्च हुई थी इस केस के जरिए. जिस स्कीम के जरिए सीबीएसई ने ये कहा था सुप्रीम कोर्ट को कि जिन बच्चों ने, जिन विद्यार्थियों ने पूरे पेपर्स दे चुके हैं उनके तो एक्चुअल मार्क्स के हिसाब से उनको मार्क्स मिलेंगे. दरम्यान सीबीएसई बोर्डाच्या निकालाबद्दल ऋषी मल्होत्रा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी काय म्हटलंय ते आपण पाहिलं. आणि आता राज्यातली बातमी. रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस सुरू करण्याचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा करून याबद्दलचा अंतिम निर्णय लवकरच घेऊ, असं ते म्हणाले. रिक्षा, टॅक्सी आणि खासगी बस संघटनांच्या सोबत परिवहन मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत वाहनांचे हप्ते पुढे ढकलावेत, इन्शुरन्सचा कालावधी वाढवून द्यावा, अशा प्रकारच्या मागण्या सुद्धा करण्यात आल्या. रिक्षा, टॅक्सी यांचा एक गट तयार करून त्यांच्या मागण्या शासनातर्फे येतील. खाजगी बस चालक आणि शाळांचे बस चालक यांचा एक गट करून त्यांच्या मागण्या येतील. आणखीन ट्रक, टेम्पो, टँकर, अवजड ट्रक्स यांचा एक गट तयार करून मला असं वाटतं या तिन्ही गटांमध्ये आम्ही काम करतोय. आणि राज्य सरकारकडे ज्या असलेल्या मागण्या आहेत याच्या बाबतीत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर याचा निर्णय घेऊ. तिकडे मुंबई आणि पुण्यामध्ये मिळून 2 लाख अँटीजन चाचण्या करण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. अँटीजन चाचण्यांचे रिपोर्ट अवघ्या अर्ध्या तासात मिळणार असल्यानं रुग्णांचा आणि आरोग्य यंत्रणांची वेळेची मोठी बचत होणार आहे. दरम्यान सध्या मुंबईमध्ये 1 लाखाच्या मागे 22,000 तर पुण्यात 1 लाखाच्या मागे 15,000 चाचण्या केल्या जात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. 24 तासात रिपोर्ट मिळालाच पाहिजे, त्या दृष्टिकोनातून इथं ती पण तक्रार होती की 2 किंवा 3 दिवसही लागत आहेत रिपोर्ट मिळायला. आणि त्यामुळे रिपोर्ट जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो बिनधास्तपणे तो एखाद्या वेळेस व्यक्ती फिरत असतो आणि मग तो संसर्गही करत असतो. त्या दृष्टिकोनातून 24 तासात रिपोर्ट मिळाला पाहिजे.
वाढत्या कोरोनाच्या संख्येवरून प्रशासन आणि मनसे आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. हे चित्र आहे औरंगाबादमधलं. औरंगाबादमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज भेट मागितली होती. प्रशासनाकडून कोणतंही योग्य उत्तर मिळत नसल्यानं कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. महापालिका उपायुक्तांच्यावर खुर्ची फेकून मारण्याचा प्रयत्न औरंगाबाद शहरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला. या रुग्णांच्या संख्येवरून मनसेनं चांगलाच आक्रमक पवित्रा घेतलाय. महापालिकेच्या कार्यालयातच मोठा राडा झाला. दिवसेंदिवस शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आणि बाधित रुग्णांच्या मृतांचा आकडाही वाढतोय. थंड गप्पा मारू लागले आपल्या उत्तर पाहिजे 2 दिवसामध्ये बरं का. सगळे बाजूला एक मिनिट का सरा इथे ये ना. तुम्ही ही केबिन फोडून टाकली तुमची. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय. इथे स्वतः आयुक्तच आता क्वारंटाईन झाल्यानं महापालिकेचा कारभार उपायुक्तांच्या भरोशावर सुरू आहे. तिकडे आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरामध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. पंढरपूर आणि आसपासच्या 10 किलोमीटरच्या परिसरात ही संचारबंदी लागू असेल. सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी हा निर्णय जाहीर केला. 29 जून ते 2 जुलैपर्यंत पंढरपुरात ही संचारबंदी लागू असणार आहे. तिकडे जळगावातल्या एका लग्न सोहळ्यातून 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं उघडकीस आलंय. लग्न झाल्यानंतर नवरा नवरीवर थेट रुग्णालयात जाण्याची वेळ आली. जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातली ही घटना आहे. सध्या सरकारनं काही लग्नांना परवानगी दिलेली आहे. लग्नामध्ये फिजिकल डिस्टन्सिंग आणि अन्यही गोष्टी पाळल्या जाणार या संबंधातले नियम घालण्यात आलेले आहेत. 50 पेक्षा जास्त लोक असता कामा नयेत असेही नियम घातलेत. पण जळगावातल्या एका लग्न सोहळ्यातून 16 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलंय. शासनाने तर या ठिकाणी नियम घालून दिले की किती लोकांमध्ये लग्न करावं. पण लोकांना वाटतंय की लॉकडाऊन उघडल्यामुळे आता पहिल्यासारखीच लग्न करावीत. पण आमची हात जोडून विनंती आहे की असं केल्याने आज जे एरंडोलमध्ये 16 लोकांना लागण झाली, उद्याच्या दिवशी याचा मोठा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे जनतेला आमचं आव्हान आहे सरकार म्हणून की आपण अशा पद्धतीचे लग्न सोहळे करू नयेत. कमी संख्येमध्ये लग्न सोहळे करावे जेणेकरून शासनालाही मदत होईल, आर्थिक पैसेही वाचतील आणि पुढच्या काळामध्ये होणारा प्रादुर्भाव पण टळेल. त्यामुळे ही काळजी घेणे जनतेची सुद्धा जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जनतेने ओळखावी. नाही ओळखली तर माझी तरी अशी अपेक्षा पालकमंत्री म्हणून असेल की अशा सोहळ्या करणाऱ्या लोकांवर कारवाई करायला लागली तर ती करण्याकरता मागे पुढे बघू नये. वळूयात पुढच्या बातमीकडे. येत्या 29 जूनपासून नवी मुंबईमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शहरामध्ये 44 कंटेनमेंट झोन आहेत आणि 7 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि लॉकडाऊनच्या काळात घरोघरी मास स्क्रीनिंग केलं जाणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात चाचण्या घेतल्या जातील आणि या चाचण्यांच्या माध्यमातून कोरोनाचे रुग्ण शोधण्याचं काम महापालिका प्रशासन करणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं गोपीचंद पडळकर गेल्या काही दिवसांपासून वादात आहेत. मात्र पंढरपुरात पडळकर यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला चक्क त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी दुग्धाभिषेक केला. यावेळेला वी सपोर्ट गोपीचंद अशा घोषणाही देण्यात आल्या. चंद्रभागेच्या पाण्यानं आणि दुधानं त्यांच्या प्रतिमेला अभिषेक या कार्यकर्त्यांनी घातला. यामुळे धनगर समाज पडळकर यांच्या पाठीशी उभा राहिल्याचंही बोललं जात आहे. तिकडे सांगलीमध्ये पडळकर समर्थकांनी रस्त्यावर उतरून याच पद्धतीनं पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. मी पडळकर समर्थक अशा प्रकारच्याही घोषणा देण्यात आल्या. यानंतर बातमी आहे इंदापुरातली. शरद पवार यांचे जुने सहकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते जगन्नाथ अप्पा मोरे यांनी पडळकर यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात स्वतः भाग घेतला.
पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा म्हणून इंदापूर पोलीस स्थानकात अर्जही दाखल करण्यात आला. यावेळेला तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते. इकडे दैनिक सामनामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. मोदी आणि भाजप सरकारवर बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण करत असल्याचा सुद्धा हल्लाबोल करण्यात आला. सामनामध्ये काय म्हटलंय आपण पाहूयात. लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये बिहार रेजिमेंटनं शौर्य गाजवलं असं पंतप्रधान मोदी यांनी काल म्हटलंय. देशावर यापूर्वी संकट आली तेव्हा महार, मराठा, राजपूत, शीख, गुरखा, डोगरा रेजिमेंट सीमेवर तंबाखू चोळत बसल्या होत्या काय? पुलवामामध्ये कालच महाराष्ट्राचे वीरपुत्र सुनील काळे शहीद झाले. पण बिहारमध्ये निवडणूक आहेत म्हणून सैन्य दलातील जात प्रांत यास महत्त्व दिलं जात आहे. हे असं राजकारण म्हणजे कोरोनापेक्षा भयंकर गजकरण आहे. महाराष्ट्रात हा गजकरण खाजवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहे. त्यामुळे गावोगावी जोडे खाण्याची वेळ भाजपवर आली. हे सुधारणार तरी कधी हेच कळत नाही अशा शब्दात अग्रलेखातून टीका करण्यात आली. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी महिलांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. संगमनेरमध्ये शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टामध्ये PCPNDT या ॲक्टच्या अंतर्गत इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो आणि विषमतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगी होते अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. या संदर्भात त्यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोडही उठली होती. संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्याशी आम्ही संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्यामुळे इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात 19 जून रोजी संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल झाला. तिकडे कोरोनाचं संकट आल्यापासून मुंबई मनपानं वाटेल त्या दरात सामान खरेदी केलं. कोरोनाच्या नावाखाली निविदा न काढता ठराविक कंत्राटदारांनाच पुन्हा पुन्हा काम देण्यात आल्याचा आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. शवपिशव्यांच्या खरेदीत सुद्धा चांगल्या दर्जाच्या पिशव्या पुरवणाऱ्या औरंगाबादच्या वेदांत इन्नोटेक या कंपनीचं कंत्राट मुंबईतल्या कंत्राटदारांना दिलं जात आहे. कारण इथल्या कंत्राटदाराच्या गँगला बाहेरचा माणूस नको आहे असा आरोपही देशपांडे यांनी केला. या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली. अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांना भर रस्त्यात चोप देऊ असंही ते म्हणाले. गेल्या आठवडाभर दडी मारून बसलेला मान्सून येत्या 4 ते 5 दिवसात पुन्हा सक्रिय होईल आणि कमबॅक करेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला. दरम्यान मान्सून नियोजित वेळापत्रकाच्या तब्बल 12 दिवस आधीच संपूर्ण देशभरात पोहोचला असून जूनच्या सरासरीच्या तुलनेत देशामध्ये 21% जास्त पावसाची नोंद झाली. गेल्या 10 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसानं आज मनमाड, मालेगाव, येवला या भागात जोरदार कमबॅक केलं. वादळी वारे आणि मेघगर्जनांसह पावसानं लोकांना अक्षरशः झोडपून काढलं. दमदार पावसामुळे जनजीवन काहीसं विस्कळीत झालं तरी करपू लागलेल्या पिकांना मात्र या पावसानं जीवदान दिलंय. दुबार पेरणीचं संकट यामुळे टळेल असं बळीराजाला वाटतंय. त्यांना थोडासा आधार मिळालाय. जोरदार पावसामुळे तापमानात देखील घट होऊन हवेमध्ये गारवा निर्माण झाला असल्यानं उष्म्यानं हैराण झालेले नागरिक काहीसे सुखावले. नाशिकच्या मनमाडसारखाच हिंगोलीत सुद्धा मुसळधार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यामध्ये गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. पीक न उगवल्यामुळे आधीच शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच एक संकट कोसळलं. या पावसामुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान झालंय. शेतामध्ये पावसाचं पाणी साचलंय. ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या आहेत त्यांच्या शेतात तर तळ्याचं रूप प्राप्त झालंय. गोरेगाव परिसरामध्ये शेतजमीन खरडून गेली आहे. त्यामुळे सोयाबीन आणि हळदीसारख्या पिकांचंही मोठं नुकसान झालंय. ढगफुटी सदृश पावसामुळे वसई गावाजवळ मोतनाई नदीवरचा पूल वाहून गेल्यानं या भागातल्या काही गावांचा संपर्क तुटलाय. तर सेनगाव तालुक्यामध्ये जयपूर गावातील गोठ्यावर वीज पडल्यानं अख्खा गोठा जळून खाक झाला. सुदैवानं त्यात जीवितहानी झाली नाही. यात 9 मीटर कापड
काय त्या गाडीला काय करतात इतकं जळालं लाखाची नुकसान आहे. तिकडे कोकणामध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय. वादळ उलटून गेल्यानंतर सुद्धा अजूनही वादळाच्या खुणा तशाच आहेत. आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय. सरकारनं या बागायतदारांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कोकणातील बागायतदार सरकारनं देऊ केलेल्या मदतीबद्दल नाराज आहेत. प्रत्येक झाड निहाय मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे. आणि आता बातमी संदर्भातली वारीच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. संत नगरी देहूतून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना आज नीरा स्नान करण्यात आलं. देहू मंदिर समितीचे प्रमुख विश्वस्त विशाल महाराज मोरे आणि मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पायीवारीच्या परंपरेतली प्रथा कायम ठेवण्यासाठी देहूकरांनी नीरा नदीचं पाणी आणलं होतं आणि देहूतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या पात्रात उभं राहून या पादुकांना स्नान घालण्यात आलं. अनोख्या पद्धतीनं आणि टाळ मृदुंगांच्या गजरामध्ये नीरा स्नानाचा हा सोहळा पार पडला. यावेळेला ज्ञानोबा, तुकोबा आणि विठुरायाचा अर्थातच गजर करण्यात आला. समतेची शिकवण देणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांची आज 146वी जयंती. पण कोरोनाच्या संकटामुळे ही जयंती कोल्हापूरमध्ये अतिशय साधेपणानं साजरी करण्यात आली. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री विश्वजित कदम आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसबा पावडा इथल्या लक्ष्मी विलास पॅलेस इथे शाहूराजांना अभिवादन करण्यात आलं. या जयंतीच्या निमित्तानं कोल्हापूरमधल्या दसरा चौकात शाहू महाराज यांचा पुतळा सुद्धा सजवण्यात आला होता. दरवर्षी मोठ्या मिरवणुका इथे निघतात, मात्र यावेळेला ही जयंती साधेपणानं साजरी करण्यात आली. सोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र. नाशिकमधनं एक मोठी बातमी हाती येते. नाशिक शहरामध्ये कोरोनाचा कहर सुरूच आहे. आज दिवसभरात 91 बाधितांची नव्यानं नोंद झाली, तर 10 कोरोना बाधितांचा दिवसभरात मृत्यू झालेला आहे. शहरातील बाधितांचा आकडा आता 1700वर पोहोचलाय. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, नाशिक आणि परिसरामध्ये गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आपण बघतोय की नाशिक शहरामध्ये गेल्या 10 दिवसामध्ये तब्बल 1000 कोरोना बाधितांची नोंद जी आहे ती झालेली आहे आणि एकूणच नाशिक शहरामध्ये कोरोना बाधितांची संख्या जी आहे ती झपाट्याने वाढतीये. आज दिवसभरामध्ये नाशिक शहरामध्ये 91 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे, तर 10 जणांचा कोरोनामुळे उपचार घेत असताना मृत्यू झालेला आहे. नाशिक शहरामधील जवळपास सर्वच खासगी रुग्णालये जी आहे ती हाऊसफुल झालेली आहे. शासकीय रुग्णालय जी आहे ती कोरोना बाधितांच्या उपचार घेत असल्यामुळे हाऊसफुल झालेली आहे. त्यामुळे आता जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांच्या समोर या सर्व नव्यानं समोर येणाऱ्या रुग्णांना ऍडमिट करण्यासाठी, त्यांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालय उपलब्ध नसल्याचा धक्कादायक माहिती देखील समोर आलेली आहे. आज दुपारीच नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या संदर्भात बैठक घेऊन इतर शासकीय रुग्णालय किंवा इतर खासगी रुग्णालय जे आहे ते अधिकृत करण्याची सूचना जी आहे त्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील तब्बल 200 क्षेत्र जे आहे ते प्रतिबंधित करण्यात आलेले आहे आणि यामुळे आता नाशिककरांची चिंता वाढलेली आहे आणि पुढच्या काळामध्ये नाशिककरांनी अधिक काळजी घेण्याची आपण अपेक्षा करूयात की नाशिककरही अधिक काळजी घेतील आणि रुग्णालयातली सेवा सुद्धा नाशिककरांसाठी तातडीनं उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश येईल. यासोबतच या बातम्यांमध्ये इथे थांबूयात. पाहत राहा News18 लोकमत.